रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये मोठा संघर्ष उफाळून आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। अशातच शिवसेनेचे अतिशय प्रतिष्ठा व मानाचे महत्त्वाचे समजले जाणाऱ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा प्रकाश देसाई यांनी राजीनामा दिला आहे। देसाई यांनी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे। आपण पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती प्रकाश देसाई यांनी पालीत आज पत्रकार परिषद घेऊन दिली। दैनंदिन व्यस्त जीवनशैली व दैनंदिन कामातून पक्षाच्या कामास आवश्यक तो वेळ देता येत नसल्याने तसेच पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे देसाई यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे। पक्ष संघटना वाढीचे कौशल्य, दांडगा जनसंपर्क, वक्तृत्व, कर्तृत्व व प्रभावी नेतृत्व गुण असलेल्या प्रकाश देसाई यांनी संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे। तर देसाई पुढची राजकीय भूमिका काय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। मुळात मी आज सकाळीच शिवसेनेचे सचिव सन्माननीय संजयजी मोरे साहेब तसेच पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मी माझ्या रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा लेखी स्वरूपात पाठवलेला आहे। त्याच्यामध्ये माझ्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि व्यस्त लाईफ शेड्यूलमुळे मी पक्षासाठी पाहिजे तो वेळ समाधानी मला समाधान मिळत नाही असा वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असा उल्लेख केला आहे। ते करत असताना त्याच्यामध्ये मी सन्माननीय भरतशेठ गोगावले, सन्माननीय महेंद्रशेठ दळवी, सन्माननीय महेंद्रजी थोरवे ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना या रायगड जिल्ह्यामध्ये वाढवली, जी फोफावली आणि खऱ्या अर्थानं तिला एक मोठं विशाल काय स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलं, त्यांचे देखील मनापासून आभार मानलेत। खरं तर मला संपर्क प्रमुख पद मिळण्याच्या अगोदर तडकाफडकी शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊन ना शाखा प्रमुख, ना उपतालुका प्रमुख, ना तालुका प्रमुख, ना विभाग प्रमुख, डायरेक्ट मला त्यांनी जिल्हा प्रमुख पदावर बसवलं। त्याच्या मागे त्यावेळेला केंद्रीय मंत्री, त्यावेळेचे केंद्रीय मंत्री आनंदजी गीते साहेब यांचा पण रोल आहे, त्यांनी देखील त्याच्यामध्ये केलं।